सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुरज देशमुख. हा जनसमुदाय हा माझी विजयाची खात्री आहे. मत देणार नाही म्हणून आजचे आमदार उद्याचे भावी अमरावती जिल्ह्याचे निश्चित निवडून आणल्यानंतर 2 दिवसात जो माणूस पक्ष सोडतो की नवनीत राणा यांना आम्हाला पाडायचं आहे. आता जनता निवडणुकीचं वातावरण तापत आहे आणि उन्हाचा पारा जसा गरम होत आहे तसा नेत्यांचे पण पारे गरम होताना आपल्याला दिसत आहे. पंजा बळवंत भाऊ पंजा, काय वाटते काय युवा वर्ग आहे मत पडते काय? हाव मस्त चोरून प्रतिक्रिया ऐकू राहिले. मंगल भाऊ, लोकसभा निवडणूक लागलेली आहे. तुम्ही म्हणता तिथं चाल तुम्ही नाही, माझ्या हाती काहीच नाही. तुम्ही कुठं चालणार? किल्ला नाही लावायचा म्हणजे मत बोलू राहिले काय? त्याचं मत काय ते तुम्ही जाऊ दे. आता तुम्ही तेव्हा म्हटलं होतं इकडे बोलतो म्हणून, आता बोला. हे होईना अहो, तुमच्या हाती पैसे आहेत. मोदी साहेब काय काय खतखत आहे मोदी साहेबावर? काय खतखत आहे तुमची, सांगा ना. आता हे शिके सवय लेकर असं पण घंटासारखे हिंडत आहे, नोकऱ्या नाही, काही नाही, मागे झाली. अरे हे नाही हो आमच्यासारखे तरुण पोरं त्याचं काय. जो माझा जिल्हा माझा खासदार जो विशिष्ट प्रोग्राम आपण राबवलेला आहे मित्रांनो, हा प्रोग्रामवर आम्ही जे व्हिडिओ टाकत आहे व्हिडिओला प्रतिसाद तर चांगला मिळत आहे, पण सबस्क्रायबर वाढत नाही आहे. मित्रांनो, कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून जो आपण गाव खेड्यातून जो एक्झिट पोल आपण काढत आहोत, माझा जिल्हा माझा खासदार, तर आज आपण होतो शिवरमध्ये आणि शिवरवासियांच्या काय भावना आहे, त्याच्या मनातला खासदार कोण आहे ते आज आपण जाणून घेऊ. काका, कोण वाटते आपल्याला जिल्ह्याचा खासदार? 3 ते 4 नावं चर्चेत आहेत. आमदार बळवंतराव वानखडे आहेत, नवनीत राणा आहेत, दिनेश बुब आहेत आणि आनंदराज आंबेडकर आहेत. आता तसं पाहिलं तर हा गरीब माणूस आहे बळवंतराव वानखडे, याला निवडून द्यायला पाहिजे लोकांनी. बाकीचे आता निवडून दिलं तरी कोणी काम करत नाही आणि शेतकऱ्यांचं तर कोणीच काम करत नाही. कोणत्याही पक्षाला, काँग्रेस याला तरी करत नाही शेतकऱ्यांचं काम, BJP आलं तरी जो शेतकऱ्याचं काम करेल त्याला लोकांनी मतदान करायला पाहिजे. आता पहिले मागच्या टर्नला आपल्या नवनीत राणा खासदार होत्या, कधी गावात पाहिलेलं आहे का तुम्ही? कधीच नाही आले ते, फक्त एक वेळ आले होती तर यात्रा होती तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच नाही केलं. कापसाले 6,000 रुपये भाव, 6,000 रुपयेच भाव होता. कधी असं संसदमध्ये कधी त्यांनी मांडणी केली नाही की बा शेतकऱ्याला भाव वाढवून द्या म्हणून. सोयाबीनला भाव कमी आहे, सोयाबीनबद्दल बोलले नाहीत. ते त्यांचं काम आहे खासदाराचं बोलणं, पण त्या बोलल्या नाहीत. त्याच्यामुळे काय वाटते दादा, कोण व्हावं खासदार? ते तिकडेच घ्या भाऊ तुम्ही, बळवंत भाऊ वानखडे. माझा जिल्हा माझा खासदार म्हणून एक प्रोग्राम राबवलेला आहे, जे आपल्या अमरावती जिल्ह्याचं येत्या तारखेला निवडणूक आहे लोकसभेची. अनेक असे उमेदवार रिंगणात आहेत. बळवंतराव वानखडे आहेत, नवनीत राणा आहेत, दिनेश बुब आहेत, आनंदराज आंबेडकर आहे. कोण वाटते तुम्हाला, कोण व्हावा आपल्या जिल्ह्याचा खासदार? रवी राणा. नाही, रवी राणा नाहीत, नवनीत राणा त्याच्या मिसेस आहे. रवी राणाची पत्नी, सौभाग्याची नवनीत राणा, रवी राणाची पत्नी. त्या पूर्वी खासदार होत्या. अजून एक चान्स त्याला देणार आहे का तुम्ही? हो, त्यांच्या विकास कामावर तुम्ही खुश आहात? खुश आहो. गावातले कोणते असे विकास कामं त्यांनी केलेले आहेत? बाया साड्या दिल्या, ताटं दिले जेवासाठी. साड्या आणि टाटा याले तुम्ही विकास म्हणता? नाही, गावाचा विकासही करतात ना. तुमच्या गावाचा असा कोणता विकास त्यांनी केलेला, काय सांगू शकता? ते तर माहिती नाही बा. आपल्या काही प्रतिक्रिया आपण घेत आहोत. काय दादा, काय वाटतंय? लोकसभेची निवडणूक सुरू आहे. आम्ही काही सांगू शकत नाही सध्या कोण येते काय येते. आता मी तुम्हाला सांगतो, नवनीत राणा आहेत, आमदार बळवंतराव वानखडे आहेत, दिनेश बुब आहेत, आनंदराज आंबेडकर आहे. कोण वाटेल आपल्या जिल्ह्याचा खासदार, कोण होईल? आम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्यावेळे आम्ही करू. आतापासून सांगू शकत नाही ना आम्ही. दादा, लोकसभेचं इलेक्शन आहे, बळवंत भाऊ वानखडे. का बळवंत भाऊ वानखडे? माणूस चांगला आहे आणि आपल्या हक्काचा माणूस आहे. कोण्या वेळेस आपण आवाज दिला तर येऊ शकते
आणि नवनीत राणानं कोणताच विकास केलेला नाही आमच्या गावात. आता तुमच्या गावातले एक व्यक्ती भेटले होते की ते म्हणून नवनीत राणाच पाहिजे. तो आपापला प्रश्न असते ना, राजकारणाचा काही सांगता येत नाही. तिरंगी लढत आहे, चौरंगी आहे, बरोबर आहे. कोणी आपापलं मत सांगत असते. त्याच्यामुळे आम्हाला जो योग्य जो माणूस आहे तो म्हणजे बळवंत भाऊ वानखडे. त्यांना दर्यापूरचे आमदार असतानाही त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि खासदार असताना नवनीत राणा एक पण गावात काम नाही आलेलं आहे. याच्यावर लोक नाराज आहेत आणि लोकांचा विचार आहे, शेवटी लोकांचं मत, बरोबर आहे. आपण शिवरमध्ये आहोत. शिवरमध्ये आतापर्यंत जो आपण सर्वे करत आहोत त्या सर्वेमध्ये सर्वात जास्त नाव आमदार बळवंतराव वानखडे यांचं नाव ऐकलं जात आहे. काय दादा, काय नाव आहे तुमचं? दिनेश घोडसकर. काय वाटते, लोकसभेची इलेक्शन आहे, काय वाटते? दिनेश बुब आहेत, नवनीत राणा आहेत, आमदार बळवंत भाऊ वानखडे आणि त्यानंतर आनंदराज आंबेडकर आहेत. आता तसं वास्तविक पाहता तर कोणी काम नाही करू राहिलं. आता नवनीतजी राणा होत्या उभ्या, परंतु त्यांचं काही दिसून नाही राहिलं कामकाज. त्याचा आता विचार चालू आहे बळवंत भाऊचा, असं आहे, बाकी तर काही नाही. शेतकऱ्यांचे विषय आहेत. शेतकऱ्यांचे विषय कोण चांगल्या पद्धतीने संसदेत मांडू शकते? संसदेत काय तर तिथं जर खुर्ची कोणाला भेटली तर त्याच्या शब्द तर ते येणारच आहेत. तो तर शेतकऱ्याची माहिती मांडणारच आहे. लोकसभेचं इलेक्शन आहे. 3 ते 4 नावं चर्चेत आहेत जिल्ह्यात. आमदार काही युवा वर्ग आपल्या सोबत आहे. काय दादा, लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे. 3 ते 4 नावं चर्चेत आहेत. नवनीत राणा आहेत, बळवंतराव वानखडे आहेत, दिनेश बुब आहेत, आनंदराज आंबेडकर आहे. काय वाटतं, कोणचा योग्य खासदार आपल्या जिल्ह्याचा व्हावा असं तुम्हाला वाटते? आपल्याला सर्वच सारखे आहे. जे आपले समजा कामं करतील युवा पिढीचे, तो आपला माणूस, तो कोणी येऊ मग निवडून, जो काम करील गरीब शेतकऱ्याचं याचं त्याचं काम करीन तो आपला माणूस. बस आपलं एवढंच म्हणणं आहे. कोणी आलं तर आपल्यासारखा फक्त कामं करीन तो आपला नेता, नाही तर भाळमेज आहे. बस, ओके, धन्यवाद. इथून युवा वर्ग आहे. काय सांगू शकता? काय सांगू शकतो तू? आपण शिवरमध्ये आहोत आणि शिवर या गावाची जर साधारण लोकसंख्येचा जर विचार जर केला 5 ते 5.5 हजार लोकसंख्या आणि त्या गावामध्ये आपण आजचा तो सर्वेचा कार्यक्रम आपण करत आहोत. काय दादा, काय वाटतं, कोण व्हावा आपल्या जिल्ह्याचा खासदार? नवनीत राणा. आता काही गावामध्ये आम्ही काही विचारपूस केली पण नवनीत राणा ते नापसंती करत आहे. बळवंतराव नाव पुढे येत आहे. आता लोकांचा विचार आहे तो. काय वाटतं का, काय कोण व्हावा खासदार? काय वाटतं का, कोण व्हावा खासदार? नवनीत राणा. काय वाटतं का? नवनीत राणा. प्रचाराला आले का सर्वजण? सह्याद्री माझा व वऱ्हाड माझा न्यूजने जो आपण गावखेड्यातून जो आपण सर्वे करत आहोत त्या संदर्भात आज आपण शिवरमध्ये होतो आणि शिवर ग्रामस्थांच्या काही प्रतिक्रिया आपण पाहत आहोत लोकसभे संदर्भाच्या बाबतीत. लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे दादा. 3 ते नाव चर्चेत आहेत. बळवंतराव वानखडे आहेत, नवनीताई राणा आहेत, त्यानंतर दिनेश बुब आहेत, त्यानंतर आनंदराज आंबेडकर आहे. कोण वाटते आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण व्हावा? वाटते बा वानखडे व्हावा म्हणून. बळवंत भाऊ कोण वाटते दादा, कोण व्हावा जिल्ह्याचा खासदार? वानखडे. कोण वाटते आपाजी, कोण व्हावा जिल्ह्याचा खासदार? आता काय सांगावं, आता कोण होते आता सारे याच्यासाठी उभे आहेत. आता उभं राहण्यासाठी तरी तुमच्या इच्छा मनातला खासदार कोण व्हावा? महाविषयानं काहीच नाही मला सध्या सांगत नाही. कोण व्हावा? बळवंत वानखडे. कोण व्हावा? कोण द्या सांग ना, आपला पक्ष कोणता आहे? तो बळवंत भाऊ वानखडे. कोण व्हावं का? 3 ते 4 उमेदवार रिंगणात आहेत. बळवंतराव वानखडे आहेत, नवनीत राणा आहेत, दिनेश बुब आहेत, त्यानंतर आनंदराज आंबेडकर आहे. बळवंत वानखडे हायेस्ट पहिल्या नंबरवर राहणार आहे. 1.5 ते 2 लाख मतांनी त्यांना लीड मिळणार आहे. 2 नंबर दिनेश बुब, 3 नंबरवर आनंदराज आंबेडकर, 4 नंबरवर नवनीत राणा. आता आम्ही गावाच्या जेव्हा सुरुवातीला आम्ही सर्वे केला होता, अनेक लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की नवनीत राणा त्यांनी पसंती दाखवली नाही, ग्रामीण भागात नवनीत राणांना पसंती नाही. शिवर गावामधून काय लीड मिळणार आहे बळवंतरावला? बळवंतराव 1500 ते 1800, 2200 मतदानापैकी. 2 नंबरवर आनंदराज आंबेडकर आणि 3 नंबर नवनीत राणा. शिवर गावाच्या काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत लोकसभा संदर्भाच्या बाबतीत. दादा या ना इकडे, या दादा. हो दादा, काय वाटते? आनंदराज आंबेडकर. आनंदराज आंबेडकर. ते 4 उमेदवार रिंगणात आहेत.
बळवंतराव वानखळे, आनंदराज आंबेडकर आहे, दिनेश बुब आहेत, नवनीतताई राणा आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोण इच्छुक उमेदवार व्हावा, आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण व्हावा? मला असं वाटते की बळवंतराव वानखळे व्हा. कारण की नवनीत राणानं जे आपली इथं केलं ते कोणतंच कार्य म्हणजे जे कामं करायला पाहिजे ते आपली इथं काही झालेलं नाही आहेत. आम्ही बळवंतराव वानखळेचे इकडून ना बळवंतराव वानखळेच मतदान करणार. बीजेपी तर अबकी बार 400 पार के नारे लावत आहे. ते BJP काही सांगू पण आम्ही मतदान जे करणार आहे ते बळवंत वानखळेच करणार आहे. याना लोकसभा निवडणूक सुरू आहे की नाही, त्या संदर्भात प्रतिक्रिया घेत आहोत आपण. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. 3 ते 4 नाव आपल्या चर्चेत आहेत. आमदार बळवंतराव वानखळे आहेत, त्यानंतर दिनेश बुब आहेत, आनंदराज आंबेडकर आहेत, नवनीत राणा आहेत. कोण व्हावा आपल्या जिल्ह्याचा खासदार, काय वाटतं तुम्हाला? आनंदराज आंबेडकर. यावेळेला आनंदराज आंबेडकर व्हायला पाहिजे खासदार जिल्ह्याचा. विजन काय राहील? विजन काय गोरगरिबाचे विकासाचे, या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे यासाठी. कारण आतापर्यंत जे खासदार होऊन गेले यानं काही विकास केला नाही या जिल्ह्याचा. आता गावातून तुमचं असे काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की बळवंतराव वानखळे लीड घेणार आहेत गावातून. ते त्या लोकांना माहीत असेल पण मी तर नाही ऐकलो असं. पण आतापर्यंत जे आहे ते विकासाच्या मुद्द्यावर झालेले आहेत ना गोष्टी. आपल्याला विकास पाहिजे, विकास झाला पाहिजे म्हणून आनंदराज आंबेडकर हा खासदार यावेळेला गेला पाहिजे दिल्ली. अनेक काही गावाच्या आपण काही प्रतिक्रिया घेत आहोत की जो लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात की माझा जिल्हा माझा खासदार जो आपण सह्याद्री माझा व वराड माझा न्यूजने जो आपण विशिष्ट असा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे, त्या संदर्भात शिवरमध्ये आपण काही जनतेच्या काही प्रतिक्रिया आपण घेतो. काय वाटते दादा, काय वाटते चर्चा, कोणाची चर्चा सुरू आहे तुमच्या गावात? बळवंत भाऊजा. काही अनेक गावातून आनंदराज आंबेडकर पण नाव पुढे येत आहे. असं ना आंबेडकरी असं पण बळवंत भाऊ आहेत आमच्या इथं. बळवंत भाऊ वानखळेच खासदार का पाहिजे, काय कारण सांगू शकता? हे जातीचे माणूस आहे, आपले समाजाचे माणूस आहे, कार्य चांगलं आहे, त्याचे कार्यकर्ते चांगले आहे, सुरू आहे. काय वाटते दादा? तसं तर आमच्या इकडे साहेब असं चालू आहे, आता बळवंत बहुत जास्त चालू आहे. नवनीत राणा जरा कमजोर वाटून राहिला आम्हाला उमेदवार, त्याच्यानंतर आनंद कमजोर वाटून राहिला. त्या आमचा हा उमेदवार असा आहे, आमच्या दर्यापूर तालुक्याचा आमदार आहे याचा मतदारसंघाचा, त्यामुळे जरासं आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे बळवंत भाऊचा. बळवंत भाऊ खासदार होणं आमचं आम्हाला अपेक्षा आहे आणि झालीही पाहिजे अशी आमची हे आहे एक. आता लोक म्हणतात हे बा चालू आहे आनंदराज आहे, आनंदराज साहेबाला जास्तीत जास्त 55 ते 45,000 मतदार होणार आहे. काय वाटते दादा, कोण खासदार? आम्हाला बळवंत भाऊ पाहिजे. पंजा 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 बळवंत भाऊ पंजा. काय नाही पाहिजे आम्हाला. सुनील भाऊ चौरपगार सांगतात म्हणा. काय वाटते, काय युवा वर्ग आहे, मत पडते काय? किती मत आहे? दुसरं पहिलं मत कोणाला दिलं होतं? बळवंत भाऊले. म्हणजे विधानसभा डायरेक्ट लोकसभा. आता कोणाला मध्ये बळवंत भाऊ. काही युवा वर्गाचे पण आपण काही प्रतिक्रिया घेतो. काय दादा, काय वाटते? मस्त चोरून चोरून प्रतिक्रिया ऐकू राहिले. हो मला तर वाटते खासदार असा की आनंदराज आंबेडकर. फक्त विचारणं हो. नाही पक्षाच नाही, आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेऊ राहिलो ना. पक्षाचं काय, तुमच्या गावातल्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत. अनेक काही युवा वर्ग आहे, आपण युवा वर्गाला काही विचारत आहोत. झालं काय तुमचं? तरी एक डाव अजून एक डाव राहू द्या ना. दादा, लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. 3 ते 4 नावं चर्चेत आहेत. काय पाहिजे? दिनेश बुब आहेत, नवनीत राणा आहेत, बळवंत भाऊ वानखळे आहेत, आनंदराज आंबेडकर आहेत. हे सर्वाधिक नावं चर्चेत आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, कोण इच्छुक व्हावा, आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण व्हावा? माझ्या जिल्ह्याचा खासदार आमचा भूमिपुत्र बळवंत वानखळेच व्हावा. मंगल भाऊ, लोकसभा निवडणूक लागलेली आहे. तुम्ही म्हणता तिथं चाल तुम्ही. नाही, माझ्या हाती काहीच नाही, तुम्ही कुठं चालणार? माझ्या दादाला म्हटलं मी त्या हिशोबानं चालतो. पंजा पण आपला माणूस बळवंत भाऊ. लोकसभा निवडणूक सुरू आहे. 3 ते 4 नाव चर्चेत आहेत.
आमदार बळवंतराव वानखडे आहेत, नवनीत राणा आहेत, दिनेश बुब आहेत, आनंदराज आंबेडकर आहे. तुम्हाला कोण वाटतं कोण आपल्या जिल्ह्याचा खासदार व्हावा? तसं पाहिल्यानं आपल्या मोदी सरकार आहे का नाही हे काहीच कामाचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे मोदी सरकार तर आता नारे देत आहे, अब की बार 400 पार. ते बकवास आहे ना हो ते. आता तर येऊ द्या खरी, बकवास आहे ते. तुमचं मत काय? आमचं मत हेच आहे बळवंत भाऊ पंजा. बरोबर आहे. बळवंत भाऊ मत फोडू नका. नाही मत पडून नाही पंजावाले प्रश्न करायचं कामच नाहीये. पिल्लांनी लावायचा म्हणजे मत फोडू राहिले का? याचं मत काय ते तुम्ही विचारा. 3 ते 4 नावं चर्चेत आहेत. आमदार बळवंतराव वानखडे आहेत, नवनीत राणा आहेत, दिनेश बुब आहेत, आनंदराज आंबेडकर आहेत. कोणाला देणार? वंचित बहुजन आघाडी. आनंदराज आंबेडकर का? आंबेडकर घराणं आहे भाऊ. आंबेडकर घराण्यासोबत आम्हाला चालाच लागते. आणि वंचित बहुजन आघाडी आम्ही आहो आणि आनंदराज आंबेडकर आमचा पक्ष आहे. बरोबर आहे. आणि पंजा लावला होता राजू तुमच्या हाताले? पंजात नाही, पंजा नाही लावला. आम्ही पंजाचे माणसंच नाही. आम्ही आहो खास वंचित बहुजन आघाडी आणि पाठिंबा दिला आनंदराज आंबेडकर. आता येले प्रतिक्रिया विचारू काय? विचार ना. तुमच्याच गाडीवर आहेत ना ते? विचारा. वंचित वाटते आम्हाला. बरोबर आहे, वंचित एकाच गाडीवर चालली. बरोबर आहे. महिला वर्ग काही जोडलेला आहे, महिला वर्गांच्या काही प्रतिक्रिया आपण घेऊन कू. काय वाटतं ताई, काय वाटतंय? बोला. जाऊ दे आता, तुम्ही तेव्हा म्हटलं होतं इकडे बोलतो म्हणून, आता बोला. हे होईना बोला. कोणाला मतदान? लोकसभा निवडणूक सुरू आहे. 3 ते 4 नाव चर्चेत आहेत. आमदार बळवंतराव वानखडे आहेत, दिनेश बुब आहेत, नवनीत राणा आहेत, आनंदराज आंबेडकर आहेत. कोणाला देणार? आनंदराव आंबेडकर. काय म्हणू? त्याला काय विचारता तुमचं? मम्मी बोलतो. आता काकू तिकडून आल्या मत फोडून राहिल्या वाटते. मत नाही फोडत. काकू काय वाटतं? काय म्हणू? आनंदराव आंबेडकर. काकू तुमच्या हाती पैसे आहेत. काय वाटतं? आम्ही आनंदराव आंबेडकरलाच देतो. आजी बोलता नाही का आम्हाला? आजीनं इशारा केला पंजा. आणलं असतं जमलं असतं. बोलायचं असेल तर बोल, नाही तर बोल. आपलं देव दिसेल ना. दिसणारच आहे. तुमच्या प्रतिक्रियेत येणं तर पाहिलं पाहिजे. मोदी साहेब काय काय खतखत आहे मोदी साहेबावर? काय खतखत आहे तुमची, सांगा ना. आता हे शिके सवय लेकरं असं पण घंटासारखे हिंडता, नोकऱ्या नाही काही नाही, मागे झाली. अरे हे नाही हो आमच्यासारखे तरुण पोरं त्याचं का महागाई झाली खूप. एक आलू मोंडा खायला जातो 15 रुपये घेते, जिष्टी लागते, सबन लागते. काय करायचं आम्ही गरिबानं? बरोबर आहे. म्हणून म्हणतो की हे मोदी सगळं काही कामाचं नाही आहे. काँग्रेसच पाहिजे, वरी काँग्रेस पाहिजे, खाली काँग्रेस पाहिजे. मोदी साहेबांना आणून द्या. हा काय म्हटलं? मोदी साहेबांना आणून द्या. पोरी काही थोडी पोरी असे 40 वर्षाची पोरं झालं नाही. हे तर लग्न नाही झालं का? लग्न व्हायचं आहे ना, पोरीच नाही भेटायला, नोकरीच नाही ना, खाली पिले आम्ही. बरोबर. जो रोजगाराचा विषय आहे, अनेक आता निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण जो रोजगाराचा विषय आहे तो रोजगाराचा विषय अजूनही विषयच आहे. माझा न्यूज व वराड माझा न्यूजने जो आपण प्रोग्राम राबवलेला आहे, माझा जिल्हा माझा खासदार, त्या संदर्भात आज आपण शिवरमध्ये होतो. शिवर येथील नागरिकांच्या काही आपण प्रतिक्रिया पाहिल्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूज करिता सुरज देशमुखसह रवी नवलकार, शिवर.